नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता काव्याचा संयम सुटलेला असतो। मालिनी काकूंचं सारखं टोचून बोलणं आता काव्याला काही सहन होत नाही आणि ती सांगू लागते की आता मला कसलीही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आहे। तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे, पण मला माझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास आहे की मी काहीही चुकीचं करत नाही आहे। राहिली गोष्ट पारची, तर त्यांचा मी कधीही विश्वासघात केलेला नाही आहे। ते माझ्यावर मनापासून प्रेम करतात, त्याची मी रिस्पेक्टच करते, पण मी त्यांचा कधी विश्वासघात करूही शकत नाही। ते माझे एक चांगले मित्र आहेत आणि परिस्थिती अशी आहे की मी माझ्या बॉयफ्रेंडला तुमच्यासमोर उभं करू शकत नाही। त्याचमुळे काव्य आता दुर्गारूपी अवतार घेत मालिनीने पार्थला काही सांगावं या अगोदरच ती आता पार्थला तिचा संपूर्ण भूतकाळ सांगण्याचा प्रयत्न करू लागते। काव्याला पूर्ण विश्वास असतो की पार्थ आपल्याला नक्की समजून घेतील। ज्यावेळेस काव्य आता पार्थला सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असते, त्याचवेळी तिथे मालिनी येते आणि ती पार्थशी आता काव्याला काहीही बोलू देत नाही। तर यावेळेस काव्य हट्ट करून म्हणते की पार्थ, तुम्ही कुठेही जायचं नाही, मला तुमच्याशी बोलायचं आहे।